जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टमध्ये तुम्ही क्लर्क पदासाठी जे फॉर्म भरले होते त्या फॉर्ममध्ये काही विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट यादी आली होती। त्यानंतर विद्यार्थ्यांना फीज पेड करावी लागत होती। विद्यार्थ्यांना मी अगोदरच सांगितलं होतं की फीज जे विद्यार्थी करणार नाहीत त्या विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग टेस्ट होणार नाही। आता 37,000मधून फक्त 27,091 इतके कॅन्डिडेट्स आहेत ते तुमचे स्क्रीनिंग टेस्ट देणार आहेत। जे उरलेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांची परीक्षा होणार नाही, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची फीज जी आहे ती भरलेली नाही आहे, म्हणून ते विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी अपात्र असतील। परंतु जे विद्यार्थी 27,091 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती लवकरात लवकर होणार आहे। अशा संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं पाहत असाल की लिस्ट ऑफ 27,091 कॅन्डिडेट्स हू हॅव पेड एक्झामिनेशन फीज अँड एलिजिबल टू अपीयर फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरलेली आहे त्या विद्यार्थ्यांची इथं लिस्ट दिलेली आहे। काही विद्यार्थ्यांनी जर फी भरलेली असेल परंतु जर त्यांचं नाव इथं आलं नसेल तर त्यांनी जे बॉम्बे हायकोर्टचं जो मेल आय डी आहे त्या मेलवर त्यांनी मेल करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी तिथून उत्तर मिळू शकतं। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरलेली आहे प्रॉपर फीजचे त्यांच्याकडे जे फीज आपण रिसिप्ट म्हणतो तीसुद्धा असली पाहिजे, तीसुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवा, कारण ती पुढच्या प्रक्रियेसाठी लागते। ज्या ज्या सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तंतोतंत पालन करा। आता राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, या 27,091 विद्यार्थी जे आहेत ते कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत, इतर विद्यार्थी जे आहेत ते अपात्र असणार आहेत। मग आता विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमची जी एक्झाम आहे ती कंडक्ट होणार आहे, असे चान्सेस खूप जास्त आहेत। 100मधून 99% चान्सेस आहेत की तुमची एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर होणार आहे। ती एक्झामचे हॉल तिकीटसुद्धा तुमचे लवकर रिलीज होतील, तुमचं शेड्यूलसुद्धा लवकर येऊन जाईल आणि तुम्ही ती परीक्षेसाठी जी आहे त्या तयारीत राहायचं आहे। मला वाटतं की परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे असा अंदाज आहे। आता पाहूयात की ज्या पद्धतीने जे कोर्ट आहे ते वेगवेगळे जे त्यांचा ट्रेंड बदलत आहेत। शॉर्टलिस्टमध्ये इतके मुलं कधीच येत नाही, कारण शॉर्टलिस्ट लावतात, खूप कमी विद्यार्थी असतात, परंतु भरपूर विद्यार्थ्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे। आता पाहूयात, परंतु प्राथमिक अंदाज असा आहे की ऑफलाईन पद्धतीनेच तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे, विविध सेंटरवर होणार आहे। मला वाटतं एक दिवसात तुमची एक्झाम, 1 ते 2 दिवसात तुमची एक्झाम होऊन जायला हवी। परंतु आता पाहूयात, परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या, येत्या काही दिवसात, मी तुम्हाला मंथ नाही म्हणत, येत्या काही दिवसात तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते वेबसाईटवर अवेलेबल होऊन जातील। ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास त्यांचा चालू असेल त्या विद्यार्थ्यांनी रिव्हिजनला तयारी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचे हॉल तिकीट आल्यानंतर तुमचं जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते फक्त तुमचे स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग आणि इंटरव्ह्यू या तिघांच्या बेसवर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस असणार आहेत। आता तुमची मी रजा घेतो विद्यार्थ्यांनो, काही जर अपडेट आली तर मी ते तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करेन।